आहे मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। इस दोन क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहू शकतो। एक असेल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, दुसरा असेल काउस कॉर्नर रिजन मध्ये। पंचांचा इशारा येत असताना लेट्स प्ले गेम ऑन बोथ द टीम, शो गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट एज यू प्ले। पहिला चेंडू टाकायला गोलंदाज तयार होतोय। स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळते तेजस टू राजेश। पहिला चेंडू पाहायला गेलं तर चुकीची लाईन आणि चुकीची लाईन तर पाहायला मिळते। पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मी तिला 1 तर धावसंख्येचा श्री गणेश झालेला आपण पाहू शकतो। एक धाव ही मात्र धाव फलकावरती आहे। पाहायला गेलं तर अजून एकही चेंडू टाकला नाही, धावसंख्येचा श्री गणेश झालेला आहे। शुभ शकून हे मात्र मिळालाय केजी स्पोर्ट्स रायते संघाला। गोलंदाज होतोय तयार, पहिला चेंडू टाकायला अजूनही सज्ज। यावेळेस मात्र रमनअप मध्ये जराशी फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली। पंचांनी चेंडू मृत चेंडू घोषित केला। पाहायला गेलं तर रफ अँड टफ आपल्याला मॅच पाहायला मिळेल। दोन्ही संघ हे तुल्यबळ मातब्बर असे संघ आहेत। पाहायचे कुठला संघ विजयी होतोय। येस, गोलंदाज तयार। यावेळेस मात्र कट केलेला आहे। इनफिल्ड मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। उचललं, फेकलं, वेगवान चेंडू, नक्कीच सुरेख कलेक्शन सुद्धा होतं। तोपर्यंत घेतलेली ट्रिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते। असे सिंगल्स आपल्याला एकवटायला लागतात। म्हणतात ना की मुंबईची लाईफलाईन ही लोकल आहे, त्याच प्रकारे इथे पाहायला मिळतोय। क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि त्या सिंगल लाईफलाईनचा इस्तेमाल करत असताना पाहू शकतो। जो चेंडू चांगला असतो त्याला मात्र नक्कीच सन्मान दिला पाहिजे आणि ते सन्मान दिला। फक्त आणि फक्त दिशा दाखवली, एक धाव एकवटली, धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे गेली, जाऊन पोहोचली ती मात्र 2 या आकड्यावरती। आता मात्र स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल हरीश, लेफ्ट हँडेड बॅट्समन, अतिशय घातक असा बॅट्समन आहे। स्ट्रॉंग झोन जर आपण पाहिले हरीशचे तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग ते फाईन लेग हा खूप स्ट्रॉंग झोन आहे हरीशचा। येस, बघायला लागेल की त्या झोन मध्ये मारतोय की यावेळेस मात्र सरळ मारतोय। गोलंदाज तयार। यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, चुकीचा मारा, नकारात्मक मारा आपल्याला पाहायला मिळतोय। काही टप्पा मिळत नाहीये ते म्हणजे राजेशला। अजूनही पाहायला गेलं तर एकच चेंडू हाताळलाय आणि 3 धावा खर्च केल्यात ते म्हणजे राजेशने। गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा। यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता, नक्कीच कॅपिटलाइज करू शकला नाही तो म्हणजे हरीश। तोपर्यंत घेतलेली ही सिंगल आणि सिंगलच्या मदतीने पाहायला गेलं तर धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती मात्र 4 या आकड्यावरती। गोलंदाज सज्ज होते, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती। राजेशचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, त्यातले 2 अव्वांतर चेंडू होते आणि येस 2च लीगल डिलिव्हरीज होते, त्यामुळे 2च ग्राह्य धरले जातील। गोलंदाज तयार। यावेळेस मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळते। इनफिल्डला भेटून चेंडू जातोय सरळ, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, येतोय इनिंगचा पहिला ब्लास्ट, षटकार। बायको तुझीच प्रेमिका माझी बायको। थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर। पाहायला गेलं तर उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला ते म्हणजे तेजसच्या मॅच मधून। गोलंदाज तयार, पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र मिस टाइम फटका होता, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, थोडीशी चेज होते ते मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय। तोपर्यंत या सिंगल वरती समाधान मानायला लागते। धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल डबल डिजिट मध्ये 11 धावा या धाव फलकावरती। 1-1-11 आपण म्हणतो, नक्कीच 11 हा आकडा आपल्याला खुश शिकून जातो, कारण क्रिकेट हा एकाचा खेळ नाही। जेव्हा 11 खेळाडू हे तुमचे सोबत असतात त्याच वेळेला आपण कुठली तरी चॅम्पियनशिप जिंकतो। एक खेळाडूनी फक्त आपण मॅच जिंकू शकतो, परंतु जेव्हा 11 खेळाडू एकत्र होतात त्याच वेळेला आपण चॅम्पियन बनू शकतो, चॅम्पियनशिप पटकावू शकतो। कारण प्रत्येक घटक गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल हे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे। यावेळेस मात्र
चेंडू पडल्यावरती वळण घेतलं फलंदाज हरीशला वाटलं होतं की चेंडू वाईड जाईल, परंतु चेंडू पडल्यावरती वळण घेतलं, उसळी जरा घेतली आणि सरळ चेंडू बॉडीला ब्रश झाला. तोपर्यंत निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र आपल्याला पाहायला मिळते 11 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती आहे. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच हरीशच्या माध्यमातून, राजेशच्या माध्यमातून. यावेळेस मात्र एसटी चित दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय चोर आला चोरी करून गेला झटका क्रमांक पहिला. हरीशला परतायला लागतंय टुवर्ड्स द पवेलियन. तो म्हणजे तेजस नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल तर म्हणजे कल्पेश. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज भूषण. गायकर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकतो एक क्षेत्ररक्षक असेल तो म्हणजेच मिड विकेट क्षेत्रामध्ये, एक असेल लॉंग ऑन मध्ये आणि एक असेल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा पुन्हा एकदा लेट्स प्ले. यावेळेस मात्र भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पडल्यावरती थोडस वळण घेताना आपल्याला पाहायला मिळेल कट केलेला कट केलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. येस, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा स्थिर आणि स्थगित जी मात्र असेल 11. म्हणतात ना गिरने से डरेगा तो आगे कैसे बढ़ेगा और ये क्रिकेट है मेरी जान. यहाँ पे प्रयास नहीं करेगा तो तू आगे कैसे बढ़ेगा. असंच इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रयास, पराकष्ट, जिद्द, चिकाटी, मेहनत ते मात्र इथे करायला लागेल तुम्हाला. यावेळेस मात्र अजून एक भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. काय झालं याला महत्व नाहीये. 2 निर्धाव चेंडू आले परंतु काय होणार आहे याला खूप महत्व असेल कारण 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पाहायला गेलं तर कुमारभाई, त्यानंतर प्रथमेश दादा, किस्मतराव, त्यासोबत रविदादा, निकम साहेब असतील, त्यानंतर विक्कीदादा टेंबे आणि गौरवदादा टेंबे यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. मंडळाच्या वतीने चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. येस, आमचे जवळचे मित्र विशाल देखील आलेले आहेत, मॅन फ्रॉम मानिवली. पाहायला गेलं तर अंडर आर्म लीग्स मध्ये आपण विशाल नेहमीच पाहतो. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त दिशा दाखवली. इन फील्डला बेधून चेंडू सरळ निघून जातोय. डीप पॉइंट, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तब भी तो होगा बेडा पार. चेंडू आउट ऑफ द पार्क, चौकार. चेंडू ढेंगातून, फटीतून, भोकातून पसार. 4 धावांसाठी. अरे त्याला बोलून काय फायदा, मग त्याला झकमाला घेतलंय, उपटायला घेतलंय. ज्या ते घेतलं ते सहन करावं लागेल. हुंडा घेतला मास्टर. पाहायला गेलं तर 1 तेरी 1 मेरी. पहिल्या 2 चेंडू निर्धाव आले. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होते. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मिड विकेट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तितकेच सुरेख अशी फेकी होती आणि येस तोपर्यंत घेतलेले आपण पाहू शकतो. 1 धाव. धावसंख्या पुन्हा एकदा 1 नी पुढे सरसावेल. 17 धावा या मात्र धावफलकावरती असतील. दुसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातील अजूनही 1 चेंडू शेष. सुरेख गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते भूषणच्या माध्यमातून. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, 6 धावाच खर्च केल्यात.
यावेळेस मात्र आपटलेला चेंडू होता, बॅटची काढायला लागली, मैदानात टिपलं जाते झेल, फलंदाज होतोय फेल, फलंदाज होतोय आउट आणि त्याला परतायला लागतंय बॅक टू दी डग आउट. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केले, इकॉनॉमिकल षटक जे मात्र हाताळलं भूषणने. पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतोय, वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन राजेशवरती जिम्मेदारी सोपवली आहे, ती म्हणजे कर्णधाराने. आणि बघूया कर्णधाराचं जे विश्वास आहे त्याला सार्थक ठरवतोय का, ते म्हणजे राजेश. गोलंदाज तयार, स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश, नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल तेजस वरकुटे. यावेळेस मात्र ऑन द टोस मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि येस सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाईल. 18 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या इनिंगचा जर विचार केला तर आपल्याला आतापर्यंत 1 षटकार आणि 1च चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे, परंतु काही धुंद फुंद बेधुंद अशी सुरुवात जी मात्र आपल्याला बघायला मिळत नाहीये केजी स्पोर्ट्स रायते संघाच्या माध्यमातून. बघूया, अजूनही वेळ गेलेला नाहीये. येस मॅच सुरू करायची आहे. ओके, पाहायला गेलं तर कल्पेश असेल तो म्हणजे नॉन स्ट्रायकर एंडवरती. कल्पेशने 3 चेंडूंमध्ये 6 धावा बनवल्यात. आणि येस स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो तेजस्वी बॅट्समन, अजून एकही चेंडू फेस केलेला नाही तेजस्वी, तोच आता आलाय. फलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय राजेश. मागचा विचार केला ओव्हरचा राजेशच्या तर टोटल 11 धावा ह्या मात्र आल्या होत्या त्याच्या ओव्हरमध्ये. 1 विकेट त्यांनी कॅरी केला होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतो, चेंडू जात होता सरळ स्क्वेअर लेग रिजन मध्ये, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 19 या आकड्यावरती. सातत्याने पाहायला गेलं तर सिंगल डबल येत आहेत. मोठी फटकेबाजी करणे ही गरजेची आहे, कारण म्हणतात ना हमारे नसीब में क्या है ये तो मुकद्दर की बात है, पर हम कुछ ना करे ये तो गलत बात है. तुम्ही सिंगल डबल काढाल तर मॅच कशी जिंकाल, चौकार षटकार येणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र लेफ्ट हिट मारायचा प्रयत्न, प्रॉपर चेंडूचं आणि बॅटचं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय आकाशाला गवस निघालणारा, गगनचुंबी, गगनभेदी, दमदार, असरदार, बहरदार, दिमागदार षटकार.
तर उमेशदादा बांगर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. भूमी 11 कुंदे आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅच कडे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे मुकेश गायकर. इन्फॉर्म आपण पाहू शकतो. हा बॅट्समन बॉलर ऑलराऊंडर आपण पाहू शकतो मुकेशला. तो चाललेला आहे गोलंदाजी मार्क वरती. पाहायला गेलं तर एक ब्रँड आपण म्हणू शकतो कल्याण ग्रामीणचं म्हणून ओळखला जातो. हरीश मिरकुटे असतील, त्यानंतर मुकेश गायकर असेल, शाहिद शेख. येस, पहिला चेंडू गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र चेंडू स्लॉट मध्ये होता. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. काउस कॉर्नर रिजन मध्ये लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता, तोपर्यंत घेतलेली सिंगल. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आपटी विपक्ष एमबी स्पोर्ट्स मामनोली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो नाणेफेकीचा कौल करायला टॉस बॉक्स मध्ये यायचं. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेशा पार. फलंदाच्या बॅटतून येत आहे गणीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो तुफेचा गोळा. खणखणीत स्ट्रोक दणदणीत षटकार. पंच नो नाहीये ना? नो आहे. येस, नो चेंडू. हा नो चेंडू बघूया कॅपिटलाइज करू शकतात का फ्री हिटला. ना उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस मात्र भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता. क्रिकेट जगतामध्ये जो ब्रह्मास्त्र आहे त्याच चेंडूचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. पाहायला गेलं तर नो चेंडू होता. आणि येस, मुकेश कडे प्रेशर हँडल करायची कॅपॅसिटी कॅपेबिलिटी गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आहे. म्हणतात ना कि जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके ही सितारे चमकते हैं दोस्तों, जो मजबूरी का रोना कभी रोया नहीं करते. आणि त्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला. नो चेंडू आला होता. फ्री हिटचा टेन्शन होता, परंतु वाईड यॉर्कर चेंडू टाकला. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. मिस टाइम फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय डी पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात उचलतील फेकतील तोपर्यंत चित्त्याच्या वेगाने आणि शशाच्या चपळेने रनिंग बिटवीन द विकेट कल्पेश आणि तेजस वरकुटेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा एकवटल्या. धावसंख्या पुन्हा एकदा दोन्ही पुढे जाईल. 42 धावा. या मात्र धाव फलकावरती असतील. 2 विकेट. हे मात्र पडलेले 4थं षटक मार्गस्थ पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातले आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय मुकेश गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न. गॅप मध्ये टाकलेला चेंडू. चेंडू जातोय डी पॉइंट सी मारेशा पार. येतोय धावा 4. गोलंदाजाला मिळतोय झटका कारण फलंदाच्या बॅटतून येतोय नेत्रदीपक चौकार. आपल्याला पाहायला मिळेल 46 धावा या धाव फलकावरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न पुल करायचा प्रयत्न होता. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय तोपर्यंत घेतलेली सिंगल डबलचा प्रयत्न. आणि येस 2 धावा सुद्धा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. वारंवार पाहायला गेलं तर सिंगल डबल मात्र इस्तेमाल आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज म्हणत असताना आम्हाला तलवारीचा वार सुद्धा करता येतो. चौकार षटकार तर मारता येतातच, त्यासोबत सुईने ते शिवता सुद्धा येतं. सिंगल डबलचा गेम सुद्धा आम्हाला सुरेख प्रकारे खेळता येतं. तेच दाखवत असताना आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरून कल्पेश आणि नॉन स्ट्रायकर एंड वरून तेजस वरकुटे. गोलंदाज तयार होतोय. मुकेशचा खरपूस समाचार जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाची पिटाई कुटाई चंपी मरमत सगळंच होत असताना आपण पाहू शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पाहायला गेले तर अजूनही एक चेंडू शेष आपल्याला पाहायला मिळतोय 4थ्या षटकातील. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न पुलचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतोय. थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली. कॅच छूटा और गेंदबाज का यहाँ पे दिल भी टूटा. म्हणतात ना हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था और अपनी कष्टी
वहाड उभी ज्या पाणी कम था इथे पण तेच आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याच फिल्डरने कॅच सोडले. कॅच सुटा या मॅच सुटा पाहायला लागेल कारण इन्फॉर्म बॅट्समन ज्याच्या माध्यमातून आपण आतापर्यंत 34 धावा एकवटताना पाहिल्या. कल्पेशची कॅच इथे सुटलेली आहे. बघूया काय होतोय. कल्पेश किती धावा बनवतोय अजून शेवटच्या ओव्हरीमध्ये, परंतु आता मात्र स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे तेजस वरकुटे. तोपर्यंत डीजे मास्टर्सना संधी देऊया. डीजे कोटेतील पहिलं सांघिक कोटेतील पाचवं शेवटचं हाणामारीचं डेथ ओव्हरचं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज अतुल. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतने करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. आणि तेच प्रयत्न, जिद्द, चिकाटी, मेहनत आपल्याला पाहायला मिळते. एकेरी किल्ला झुंज लढत असताना आपण पाहू शकतो कल्पेश वैयक्तिक 34 धावेंवरती खेळतोय. 13 चेंडूंचा सामना केला, 34 धावेंवरती खेळतोय. झुंजार खेळी पाहायला मिळते केजी स्पोर्ट्स रायते संघासाठी कल्पेशच्या माध्यमातून. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडवरती असेल तो म्हणजे तेजस वरकुटे. विस्फोटक फलंदाज हा देखील आहे. पाहायला गेलं तर मला आठवतोय रब्बल बॉलच्या मॅचेस चालू होत्या आणि येस कल्पेश फायनल मॅच चालू होती वसार विपक्ष केजी स्पोर्ट्स रायते आणि त्यावेळेस मात्र सलग 3 षटकार मारून कल्पेशनी मॅच जिंकवलेली चॅम्पियन संघ ठरला होता, वसार संघाला हरवलेला होता. येस आता वळूया मॅच कडे. अतुल येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू आपटलेला चेंडू होता, मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये सुरेख वन बाउन्स चेंडूला कॅरी केला. तोपर्यंत निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित. जी मात्र असेल 50 धावा सांघिक 50 आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे केजी स्पोर्ट्स रायते संघाच्या माध्यमातून. कालचा जर विचार केला तर काल 7 सामने झाले होते, 14 इनिंग झाले. एकही संघ 50चा आकडा क्रॉस करू शकला नाही. एकूण 50 झाले होते परंतु 50चा आकडा एकही संघाने क्रॉस केला नाही. परंतु आज जर पाहिलं तर हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र भन्नाट वेग होता. गती गती आणि गती, फक्त गती या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय अतुलच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये खूप खरपूस समाचार ते मात्र गोलंदाजांचं घेतलं होतं. अतुलला का ठेवलं होतं मला माहित नाही, कारण सुरेख भन्नाट वेगाने गोलंदाजी होते ती म्हणजे अतुलच्या माध्यमातून. गोलंदाज होतोय तयार. यावेळेस पाहायला लागेल काय जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होते की चौकार षटकार लागतायत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरीचा मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळतोय. येस धावबादच्या स्वरूपात झटका क्रमांक पहिला लागतोय, झटका क्रमांक 3रा लागतोय. या इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत 50 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणतात ना जबरदस्तीचं लग्न जास्त वेळ टिकत नाही, त्याच प्रकारे जबरदस्तीचं रन इथे घ्यायचा प्रयत्न होता. आणि येस धावबादच्या स्वरूपात झटका क्रमांक 3रा लागला तेजस वरकुटेला.
पहिल्या चेंडूवरती माघारी परतायला लागलं. आता मात्र न्यू बॅट्समन आपण पाहू शकतो सुरेश. नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल, स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश. यावेळेस अजून एक निर्धाव चेंडू. येस, चुकीची लेंथ असेल. चुकीची लाईन पाहायला मिळते. धावसंख्येत ऑफ फलकावरती एकने पुढे झाली आहे. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू झाले. पहिला धाव या मात्र आलेले आहेत. स्लॉग वरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आपण म्हणतो. ज्या ओव्हर मध्ये खूप साऱ्या धावा बनताना आपण पाहतात, त्या ओव्हरला इथे मात्र मानवली संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती. पाहायला गेलं तर गणेशदादा भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. माननीय कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आपलं देखील चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. म्हणतात ना, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना अपने हथौड़े के घाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आणि येस, त्याच प्रकारे संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. अतुलच्या माध्यमातून आपल्या टीमला इथून मात्र कमबॅक करून देत असताना आपण पाहू शकतो. डेथ ओव्हरची षटक टाकत असताना 5 चेंडू हाताळले, फक्त अव्वंतर एकच धाव मिळाली. आतापर्यंत 2 विकेट कॅरी केल्यात. 5 निर्धाव चेंडूंची समाप्ती ही मात्र आपल्याला पाहायला मिळते. अतुलच्या माध्यमातून पाहणं नक्कीच गरजेचं असेल. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आपटी विपक्ष एमबी स्पोर्ट्स मामनोली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीचा कौल करायला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. येस, पाहायला गेलं तर सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. पहिली मिडन ओव्हर ठरते का? यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स ओ द फॅन, चौकार. नक्कीच पहिल्या इनिंगचा वाजविक हे समाप्त झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत ऑफ फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11.00च्या सरासरीने 55 धावा. आणि येस, टार्गेट असेल उर्वरित चेंडू 30 आणि जिंकण्यासाठी 11.20च्या सरासरीने 56 धावांचं. डीजे सामना खेळला जाईल, त्याचा टॉस केला जातोय. नक्कीच आपण पाहू शकता केळली गावचे उद्योजक सन्माननीय गणेश दादा म्हणजे शुभ असता आपण हा टॉस करतोय. शाबाचा होता कॉल येतो या ठिकाणी काढा. या नाणेफेकी जिंकली आहे सर्वप्रथम आपटी संघानं. हरकत नाहीये, निर्णय कळवायचा फक्त. क्षेत्रक्षण स्वीकारलाय आणि दोन्ही टीमला आम्ही देतो पुन्हा एकदा या सामन्यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच.
जे आपल्याला पाहायला मिळतील भूमी स्पोर्ट कुंदे आणि त्यानंतर भूषणदत्त रोहणे यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगलं आयोजन आणि इथून मॅच मैदानावरती सुरू आहे. आपण पाहू शकता एका बाजूला केजी स्पोर्ट रायते, दुसऱ्या बाजूला फाईट करते मानिवली टीम आणि इथून प्रथम बॅटिंग केली रायते टीमनं आणि 5 ओव्हरमध्ये बनवल्या तब्बल 55 धाबा तर 56 धाब्याचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानावरती मानिवली टीमची. स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतील निलेश शेलार उर्फ भाऊस आणि नॉस्ट्रायकरवरती असेल मुकेश गायकर. दोन्ही सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतील मानिवली टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गवरती पहिले षटक घेऊन गोलंदाज मयुरेश. दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे शुभेच्छा. मॅचसाठी विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शॉ द गुड गेम, शॉ द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल फेकण्यासाठी मयुरेश तयार. स्ट्रायकरवरती निलेश शेलार उर्फ पाऊस. पहिला बॉल, पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळलेत आपिश आपिश अँड पनिश. धमक दाखवून दिले पहिल्या बॉलवरती निलेश शेलारनं आणि खातं खुलं केलं टीमचं आणि स्वतःचं. पहिल्या बॉलवरती दमदार चौकार. रूप पाऊस यांच्यासाठी विकेट टेम्पे यांच्याकडे लगातारचे 3 षटका जर टोकले तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जे कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत, एक चांगले खेळाडू आहेत आणि पहिल्या बॉलवरती चौकार टोकलाय. हाफ ट्रॅकर होता यावेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स थोडासा पाहायला मिळाला. पंचांकडे या ठिकाणी वाईटची दाद बघत असताना हाईट फॅक्टर होता, परंतु पंचांनी 1 बाउन्सची वॉर्निंग या ठिकाणी गोलंदाजाला दिली आहे. फर्स्ट बाउन्स डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. आणि निलेश शेलार यांच्यासाठी नक्कीच अजून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ते गणेशचा भोईर यांच्याकडनं लगातारचे 3 षटकार जर टोकले तर. त्याचबरोबर विकेट टेम्पे यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पारदर्शकांचा वर्षाव या ठिकाणी केला जातोय निलेश शेलार यांच्या वती आणि इथून एक्स्ट्रा नाव मिळाली. व्हाईटचा इशारा. टीमचे टोटल 5 धाबा फलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळते. 56 धाब्याचं लक्ष. दोन्ही संघ एका ताकदीचे एकाच कॅलिबरीचे आहेत, त्यामुळे हा सामना तुम्हाला भरपूर चांगला पाहायला मिळेल. 11.20 ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी मानिवली टीमला सुरुवात दमदार केली आहे निलेश शेलार यांनी. अराउंड द विकेट समोर खेळलेत. ऑन साइडला खेळाडू कोणताही उपस्थित नाहीये आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सरळ वाईड इस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेश शेलार यांच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा दमदार चौकार. जे दुसरा चौकाराला निलेश शेलार यांच्या बॅटमधनं चौकाराबरोबर टीम पोहोचते. 9 या आकड्यावरती. ऑन साइडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. यावेळेस मात्र मिड विकेटचा खेळाडू आणि लॉंग ऑन रिजनचा खेळाडू बॉलला जज करेल, उचलेल, फेकेल. तोपर्यंत इथून 2 धाबा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल या ठिकाणी अजून 2 ने पुढे सरकली. 11 वरती पोहोचतोय तो म्हणजेच मानिवली हा संघ. भरपूर चांगली सुरुवात. षटक क्रमांक पहिलं पॉवरपेचा मार्गस्थ मयुरेशचा आपण पाहतोय आणि मयुरेशवरती प्रत्याला चढवण्याचा प्रयत्न या पॉवरपेच्या षटकामध्ये केला जातोय तो निलेश शेलार यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार मयुरेश. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगल्या ऑन साइडला खेळलेत. लोवर फुलटॉस बॉल, परंतु खेळाडू होते उपस्थित. बॉलला जरूर अडवला गेला. शेवटच्या मुवमेंटला असं वाटलं कुठेतरी बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं जातो, परंतु इथून बॉल अडला गेला आणि मिळतायत पुन्हा एकदा निलेश शेलार आणि मानिवली या टीमला 2 धाबा. टीमची टोटल अजून 2 ने पुढे सरकली. 13 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकामध्ये एकूण बॉल झाले आतापर्यंत 5 बॉल झालेत. आपण पाहू शकता शेवटचा आणि अंतिम चेंडू या पॉवरपेच्या षटकातील शिल्लक असेल. अकरा 11.20 ची सरासरी गाठायची. धावगती भरपूर चांगली पाहायला मिळते. निलेश शेलार यांच्या माध्यमातून 13 धाबा एकवटल्या गेल्यात 5 चेंडू मध्ये. अंतिम चेंडू राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू जोपर्यंत बॉलला उचलेल तोपर्यंत सिंगल मिळाली आणि षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मानिवली टीम 56 धाब्याचं लक्ष चेस करत असताना बिनगडी बाद 14 या आकड्यावरती डीजे
कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती भरपूर चांगली आहे. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि सर्वच्या सर्व चेंडूचा सामना पूर्णपणे निलेश शिलार यांनी केला. आणि आता षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं गोलंदाज घेऊन येतो तेजस वरकुटे, ज्यानं भरपूर चांगली कामगिरी केली होती. बिसोळकर चषकामध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल देखील आपण पाहिली दिली गेली होती. तोचा खेळाडू इन्फॉर्म गोलंदाज आणि इन्फॉर्म बॅट्समॅन. मग आता गोलंदाजच्या बौल्यावरती येतोय गोलंदाज तेजस. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, आत्मघाती फटका, मिस्टामिंग जरूर झाला होता आणि क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत बॉलपर्यंत. जरी झेल पकडली असते तर नक्कीच कुठेतरी मोठा फलंदाज अर्थात निलेश शिलार बाद झाले असते, परंतु लक फॅक्टर त्यांचं देखील ऑन आहे आणि इथून मिळते सिंगल बरोबर टीम पोहोचेल 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक पाहुपेचं दुसरं मार्गस्थ होता. 7 चेंडू नंतर स्ट्राईक मिळाली ती मुकेश गायकरला. एक चांगला खेळाडू आहे. याच मैदानावरती कित्येकदा स्पर्धा त्यानं गाजून सोडल्यात. मॅन ऑफ द सिरीजचे देखील मानकरी भरपूर वेळा या मैदानावरती आपण त्याला ठरले गेलेला आहे. आता नंतर व्यावसायिक क्रिकेट सातत्यानं खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो मुकेश गायकर ऑन स्ट्राईक. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन, ज्याला कल्याण ग्रामीणचा ख्रिस गेल आपण नेहमीच संबोधत असतो, तोच मुकेश आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकरवरती. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते तेजस वरकुटे. यावर्षी भरपूर इन्फॉर्म मध्ये हे दोन्ही खेळाडू, आणि जेव्हा दोन चांगले खेळाडू एकमेकासमोर आमने सामने येतात तेव्हा तुम्हाला क्रिकेटची क्वालिटी आणि क्रिकेटचा दर्जा नक्कीच पाहायला मिळतो. आणि आज तो दर्जा ह्या ठिकाणी कोणता खेळाडू दाखवेल. एका बाजूला तेजस तर दुसऱ्या बाजूला मुकेश गायकर. टीमची धावसंख्या आपण बघतोय 15 वरती पोहोचली. आतापर्यंत चांगली सुरुवात मानवली टीमसाठी. मोठे फटके देखील निलेश शेलार यांच्या बॅटमध्ये आले पहिल्या ओव्हरमध्ये. आणि आताच पावपेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. तेजस तयार, पुन्हा एकदा राऊंड द विकेट. मुकेश साठी बॉल लॉक्ड टेप, लॉंग ऑनला वैष्णव त्या ठिकाणी तैनात आणि इथून झेल टिपला जाईल. फटका बसला. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचे शिकारी बनतील मुकेश गायकर. ही मॅच मधली सर्वात मोठी विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज तेजस वरकुटेनं आणि लागलाय सर्वात मोठा धक्का मानविली टीमला. मुकेश बॅक टू द डगआउट. नाहीये की बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबला. स्टामिंग झाला, थोडीशी ताकद त्या फटक्यामध्ये कमी पाहायला मिळाली आणि वैष्णव त्या ठिकाणी तैनात होते. वैष्णव जर ज्या ठिकाणी उपस्थित त्याच्याकडे बॉल जर गेला तर तुम्हाला चुकी पाहायला मिळणारच नाहीये, शंकाच नाहीये. कारण एक चांगला खेळाडू आहे, सातत्यानं आपल्या टीमसाठी नेहमीच चांगलं क्षेत्रक्षेत्र त्यानं दाखवलंय. झेल टिपली गेली वैष्णवच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन मानवली टीमला 15 या आकड्यावरती. हा पहिला मोठा धक्का. तेजसला मिळते सफलता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अतुल. एका बाजूला भरपूर चांगली सुरुवात केली निलेश शेलार यांनी, त्यांना साथ द्यावी लागेल. आता फलंदाज अतुलला देखील साठी आलेत. पुन्हा एकदा तयार तेजस वरकुटे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या थोडासा या ठिकाणी लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज तेजस वरकुटे आणि बॉल जातो सरळ ऑप्शनवरनं. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. धावफलक या षटकामध्ये थोडंसं शांत पाहायला मिळते. याचं कारण सतिक लेंथ नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तेजस वरकुटे हा गोलंदाज. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. स्टामिक स्ट्रोक, उंची जास्त, लांबी कमी, खेळाडू आले चेंडू खाली आणि हा सोप्पा झेल ड्रॉप. एका बाजूला बचावले, आवश्यकता नव्हती. यावेळेस मात्र ती घाई संकटात नाही. कॉल दिला गेला होता निलेश शेलार यांनी, परंतु अतुलने थोडीशी घाई केली आणि माघारी परतत असताना रनआउटच्या स्वरूपानं फलंदाज अतुलला इथून आता मैदान सोडावं लागेल अजून एक धक्का मानवली या टीमला. डीजे
सतत आपल्याला पाहायला मिळाली. तर सन्माननीय कैलास कुंडलिक कारे साहेबांना आणि कैलास कुंडलिक कौर आणि संजय अप्पा कौर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपले देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तेजस तयार, शाकिरपती पुन्हा एकदा निलेश शिलार. लाईन पाहावी लागेल. यस, लाईन चुकीची आहे. आउटसाइड इलेक्शन अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा नाव मिळाली ती म्हणजेच मानवली टीमला. टीमची टोटल पुढे सरकते 17 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. ओव्हर मधील आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी झाली. एक विकेट देखील मिळाली, एक रनआउटची विकेट. तब्बल बॉल झालेत 4 चेंडू. अद्याप 2 चेंडू या पॉवर पिचच्या दुसऱ्या षटकात शिल्लक असेल. स्ट्रायकरपती सेट बॅट्समॅन निलेश शिलार ऑन स्ट्राईक. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेंड केला, टायमिंग जरूर झाला. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत इथून एकच धाव मिळेल. सातत्याने रिव्हर्सचे फटके खेळण्याचा प्रयत्न का केला जातो निलेश शिलारच्या माध्यमातून, कारण त्यांना देखील माहिती आहे हवा त्या दिशेने वाहते, त्यामुळे तेच प्रयत्न ते करतायत. आणि इथून एक धाव मिळाली. सिंगल बरोबर टीम पोहोचेल 18 या आकड्यावरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आला मिलन, आपण पाहू शकता. अंतिम चेंडू या षटकातील आता शिल्लक असेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 वरती. पहिल्या षटकामध्ये धावगती भरपूर चांगली पाहायला मिळाली. 14 धावा एकवटल्या गेल्या होत्या अराउंड द विकेट. फटका चांगला, लॉक टेट. लॉंग ऑफला खेळाडू पोहोचतील का पाहायचे प्रयत्न तर केलेत. मागे गेले होते परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असेल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलनच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवरती हा चौकार. चला टीम मीटिंग करू नका आपण. तर क्षेत्रक्षक लगेच आपण लावून घ्यायचं आहे. केजी स्पोर्ट राहते टीम. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी मानवली टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22. 22 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14 आपण पाहिल्या. भरपूर चांगली सुरुवात झाली. तर दुसऱ्या षटकामध्ये तेजस बरकुटेनं एक गडी बाद करत आपण पाहिले गेले तर 5 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. आता 6व्या बॉलवरती ह्या ठिकाणी चौका टोकला मिलननं आणि 8 धावा त्यानं खर्च केल्या. टीमची टोटल 22. 22 आकड्यावरती. यस कृष्णा केने. चला बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. आणि आमच्या स्वयंसेवकांना विनंती केली आपण शिवनाच्या लगत तैनात व्हायचं. आपण 22 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले आता समाप्त झाला. आता कशा प्रकारे इथून रणनीती आखली जाईल मिलन आणि निलेश शिलार यांच्या माध्यमातून, कारण की आता गरज टीमला या मॅच मध्ये आपण मध्ये कोण येणारे 18 चेंडू आणि समीकरण असेल विजयासाठी 34 धावेची गरज. अठरा चेंडू जिंकण्यासाठी 34 धावेची गरज. तर आमचे जवळचे मित्र या ठिकाणी रायते गावचे आकाश जाधव यांच्याकडे देखील केजी स्पोर्ट रायते या टीमला शुभेच्छा आहेत. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून सामन्याला एन्जॉय करत आहेत. जाऊया मैदानावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. यस, चेंडूची लाईन पाहावी लागेल. थोडासा अतिरिक्त बाहेर निघाला हा चेंडू ऑप्शनच्या. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टीमची टोटल 23. लॉस ऑफ 2 विकेट्स मानवली टीम. 2 गडी गमावलेत. धावसंख्या 23 वरती पाहायला मिळते. अद्याप मॅच बॅलन्स आहे, कारण की 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 33 धावेची गरज आहे. सलामीवीर निलेश शेलार पुन्हा एकदा सायकलपती ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र मिड विकेट रिझनला जातोय. एक धाव इथे मिळाली. निलेश शेलार स्वतःवरती थोडेसे निराश झाले, कारण त्यांना देखील माहिती आहे जर हा बॉल परफेक्ट मिडल मध्ये कनेक्ट झाला असता तर कुठेतरी मोठी धावसंख्या या बॉलवरती मिळाली असती. परंतु मिळते सिंगल बरोबर टीम पोहोचल 24. 24 आकड्यावरती. विजयाचं समीकरण बदललं. येणारे चेंडू 17 आणि तब्बल 32 धावेची गरज. 17 चेंडू 32 धावेची गरज. अद्याप सामना खूप क्लोज मध्ये आणि बॅलन्स स्थितीमध्ये.
50-50% मध्ये हा सामना अजूनही जिवंत आहे मॅच मध्ये केजी स्पोर्ट रायते टीम आणि दुसऱ्या बाजूला अजूनही संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये मानविली हा संघ. स्ट्रायकरमध्ये आता मिलन येतो, ज्यानं पहिल्या बॉलचा सामना केला तेव्हा चौका ठोकला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. मयुरेचा बॉल, वेगवान चेंडू सरळ जातोय ऑप्शन बरोबर तोसा डीप लायरा. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक 16, विजयासाठी 32 धावेची गरज. मयुरेश सय्या सायकलपती पुन्हा एकदा. मिलन ऑन अ स्ट्राईक राऊंड द विकेट. कोलबा टप्प्याचा बॉल ऑन साईडला केले, ड्राईव्ह केला बॉलला. लॉंग ऑन रिझन मध्ये खेळाडू उपस्थित आणि मिळेल फक्त सिंगल बरोबर टीम पोहोचेल 25 आकड्यावरती. आणि समजासोबत या ठिकाणी जोडले गेलेत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये अपडेट देत आहेत. टीमची धावसंख्या 25 वरती पोहोचतोय. षटकामध्ये मोठे फटकेबाजी नाहीये. मागच्या ओव्हरमध्ये फक्त आपण एकच चौकार इथे पाहिला आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल पिकले तब्बल 3 आणि एकही मोठा फटका नाहीये. भरपूर चांगली गोलंदाजी होते केजी स्पोर्ट राहते या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता यान गोलंदाज मयुरेश, स्ट्रायकरपती सेट बॅट्समॅन निलेश शेलार. कोलवट टप्प्याचा बॉल भरपूर चांगला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॉटमॅनचा वापर केला स्क्वेअरलेग रिजनला. ट्रॅव्हल झाला चेंडू. रामचंद्र लेझी क्रिकेट जोपर्यंत फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केला निलेश शेलारांनी आणि मिलेनने. टीमची धावसंख्या अजून 2 ने पुढे सरकली 27 धावा धावपलकावरती. 4 बॉल या ओव्हरमध्ये झाल्या. आतापर्यंत शांत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतो एकूण बॉल झाले तब्बल 4 चेंडू झालेत आणि 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज मयुरेशनं. सेकंड स्पेलमध्ये आलाय. पहिल्या षटकामध्ये पहिलं स्पेल फेकलं तेव्हा 14 धावा त्यानं खर्च केला. थोडासा मागडा ठरला होता परंतु या षटकामध्ये आतापर्यंत कमबॅक केलंय आपल्या गोलंदाजीमध्ये मयुरेशनं. राऊंड द विकेट. आप ट्रॅकर परंतु लाईन पाहावी लागेल. येस लाईन चुकीची आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा निघतोय. ऋषी देसाई सर इशारा करतात व्हाईटचा. 110 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 28 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेट. कोलबाट्या पॅसचा बॉल जवळजवळ चेंडू फुलर लेनचा होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला निलेश शेलारांनी परंतु संपर्क झाला नाहीये आणि डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट बॉल हा संजीवनीचं काम करेल केजी स्पोर्ट रायते या टीमच्या बाजूने आणि मॅच मध्ये पकड देखील इथे निर्माण ठेवेल. राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. वेगवान चेंडू होता आणि तो धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला. गुडलेंदवरती पडल्यानंतर चेंडू भरपूर वेगाने आला आणि सर बॉडीवरती ब्रश झाला. संपर्क झाला नाहीये चेंडू आणि बॅटचा. डॉट बॉलची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मानविली संघ पोहोचलाय 2 गडी बाद 28 आकड्यावरती. अर्धा पल्ला पूर्ण झालाय मानविली या टीमचा आणि आता गरज मॅच मध्ये अजूनही येणारे 12 चेंडू आणि 28 धावेची गरज. ड्रिंक स्टॉल मैदानाच्या आतमध्ये तर पुढे आपण एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले सन्माननीय लवरामा शेलार गुरुजी कोणते गावची यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. 28 धावा बनल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 28 धावेची गरज आहे. जोपर्यंत मिलन आणि निलेश शेलार हे मैदानावरती असतील तोपर्यंत विजयाच्या आशा या पल्लवीत असतील मानविली या टीमच्या.
घ्यायचं केजी स्पोर्ट रायते टीम, जास्त वेळ आपण घेऊ नका. तर मयुरेश्वर करेक्शन याचकडे देखील नक्कीच आपण पाहायला गेलं तर केजी स्पोर्ट रायते या टीमला देखील शुभेच्छा आहेत आणि आकाश जाधव याचकडे देखील केजी स्पोर्ट रायते या टीमला शुभेच्छा आहेत. आणि सुभाष गायकर याच्याकडे देखील आपण पाहिलं गेलं तर शुभेच्छा आल्या त्या मानविली या टीमला. बरेचसे प्रेक्षक वर्ग देखील आणि आमचे खेळाडू तदनंतर मान्यवर या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याला एन्जॉय करतात. तर तमाम प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 12 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावेची गरज. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. पंकज ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू लॉकटेड, चुकीला माफी नाहीये आणि चेंडू सरळ जाईल वाईड इस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलनच्या बॅटमधनं गोलंदाज पंकजचं स्वागत करणारा हा षटकार. आणि दुसऱ्या बाजूला मिलन मैदानावरती असेल तोपर्यंत बीजाच्या अशा पल्लवीत असेल त्या मानिवली या टीमच्या 11 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. संघ पोहोचले तब्बल 34 34 आकड्यावरती भरपूर चांगली आता सुरुवात झाली या षटकाची ती मानिवली टीमच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला कमबॅक करणं आता फार गरजेचं असेल कारण की मयुरेश देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. सेकंड स्पेलमध्ये आला आणि तेजस वरकोटे देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. आता इथून पंकज कशा प्रकारे हा षटक फेकेल, हा षटक भरपूर महत्त्वाचा असेल केजी स्पोर्ट रायते या टीमसाठी. ऑन साईडला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, फुटबॉलचा थोडासा वापर केला. चेंडू यावेळेस मात्र गुडलेंथवरती पडल्यानंतर ऑप्शनवरून निघून गेला. फलंदाजाला थोडासा सरप्राईज केला. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. प्रत्येकी डॉट बॉल मॅचमध्ये पकड निर्माण ठेवेल केजी स्पोर्ट रायते टीमच्या माध्यमातून आणि फलंदाजावरती थोडासा दबाव देखील निर्माण ठेवेल. 10 बॉल जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, टॉप एज जरूर लागली गेली होती. वेट अँड वॉच क्रिकेट वाट पाहतात खेळाडू. शॉट फाईनलेगचे बॉलला उचलते तोपर्यंत मिळेल सिंगल बरोबर टीम पोहोचते 35 आकड्यावरती 9 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी समीकरण उरलंय 21 धावेची गरज. 9 चेंडू 21 धावेची गरज. हा मॅच मी म्हटलं होतं तुम्हाला भरपूर चांगला पाहायला मिळेल कारण की दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत. त्यामुळे हा सामना तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल. गोलंदाज तेजस वरकुटे थोडासा कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय पंकजला की कशा प्रकारे तुला हा बॉल इथून फेकायचा आहे. त्या समोरचा फलंदाज देखील एक आपण पाहिले तर त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि नक्कीच कित्येक स्पर्धा या खेळाडू देखील गाजून सोडल्यात. अर्थातच निलेश शिलार उर्फ भाऊस ऑन अ स्ट्राईक. 2 चौकार देखील त्यांच्या बॅटमध्ये आलेत, सेट झाले, सलामीला आलेत. 9 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, उंची जास्त लांबी कमी, खेळाडू उपस्थित आणि स्क्वेअर लेग रिजनला ही चुकी झाली. झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. झेल सुटली निलेश शेलारांची सर्वात मोठी चुकी कारण की निलेश शेलार एक असे फलंदाज आहेत की त्यांच्यामध्ये क्षमता गुणवत्ता भरपूर आहे. कोणत्याही क्षणाला मॅचचं चित्र ते पलटू शकतात एवढी गुणवत्ता आणि क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यांची जर सोडली आणि इथून 2 धावा देखील मिळाल्या. टीमची टोटल अजून 2 ने पुढे सरकली 37. सोनू तर इथून 2 धावा मिळाल्या आणि 37 वरती पोहोचतोय संघ मानविली. आता इथून मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलणं फार गरजेचं आहे निलेश शेलार यांना. आणि दुसऱ्या बाजूला पंकज आता भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक करायचा प्रयत्न त्याने केला परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ त्याला लाभत नाही आहे. समीकरण बदललं. विजयासाठी आता गरज आहे फक्त 19 धावेची. ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल भरपूर वेगवान होता, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि इथून मिड विकेट रिजनचा खेळाडू तेजस वरकोटे बॉलला उचलेल तोपर्यंत मिळते फक्त सिंगल.
पहिल्या बॉलवरती षटकार मिलनने ठोकला, तदनंतर दुसरा बॉल त्याला डॉट फेकला, तदनंतर सिंगल आणि तदनंतर चौथ्या बॉलवरती 2 धावा आणि आत्ताच्या बॉलवरती फक्त सिंगल मिळते. कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज पंकज. 18 धाब्याची गरज सामना जिंकण्यासाठी. संघ पोहोचतो 38 या आकड्यावरती. पंकज तयार. पुन्हा एकदा स्ट्रायकरपती फलंदाज मिलन ऑन अ स्ट्राईक ओव्हर द विकेट. फुलर लाईनचा बॉल ऑन साईडला खेळण्यात आला ऑन द कार्पेट. पुन्हा एकदा मिड विकेटचा खेळाडू तेजेश बॉलला उचलतोय आणि थ्रोपैकी देखील चांगली पाहायला मिळते. एकच धाव मिळेल शेवटच्या बॉलवरती. षटक क्रमांक या ठिकाणी चौथा देखील या ठिकाणी कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल कवरती 39 धावा आणि आता विजयासाठी समीकरण. मी म्हटलं होतं हा मॅच शेवटपर्यंत रंगेल आणि तो मॅच शेवटपर्यंत आलाय. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धाब्याची गरज. 6 आणि 17 धाब्याची गरज मैदानावरती. डिझाई चला पाण्याची मागणी त्या ठिकाणी केली जाते. आपण पाणी घ्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स बेकर आपण थोडंसं लक्ष द्यायचं आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धाब्याची गरज. ड्रिंक्स टॉनी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर टीम मिटिंग केली देखील जाते. ती म्हणजेच केजी स्पोर्ट राहते या टीमच्या माध्यमातून की कोणाला हे षटक द्यायचं. हे निर्णायक षटक आपण पाहू शकता. या षटकामध्ये पूर्णपणे भवितव्य असेल ते म्हणजेच केजी स्पोर्ट राहते या टीमचा आणि कोणावरती तो या ठिकाणी भरोसा नोंदवला जाईल आणि कोणावरती ही जिम्मेदारी दिली जाईल आणि कोणाच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला जाईल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धाब्याची गरज. डिझाई शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील हारेस सुरुशी. ऑलराऊंडरची भूमिका निमित्तानं पार पडली. चला केजी स्पोर्ट रायते टीम जास्त वेळ आपण घेऊ नका कारण की पंच देखील आम्हाला इशारा करतायत की ह्या मॅचला भरपूर उशीर झालाय कारण की अजूनही आम्हाला बरेच सामने कव्हर करायचे आहेत आणि आजच्या दिवसामध्ये 5 षटकांचे सामने मी खेळवले आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण 4 षटकांचे सामने खेळवले कारण की स्पर्धेचा पहिला दिवस होता आणि थोडीशी उशिरा सुरू झाली होती स्पर्धा. त्यामुळे 4 षटकांचे ते सामने खेळवले गेले होते आणि आत्ताचा मॅच 5 ओव्हरचा सामना शेवटपर्यंत रंगला आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धाब्याची गरज. टाकीरपती फलंदाज मिलन ऑन अ स्ट्राईक. डेट ओव्हरचं षटक अर्थात ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्ट्रॉंगरचं षटक म्हणतात तो घेऊन येतो हरीश. पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. या संपास सिग्नल वाईट बॉल. एक धाव तुम्हाला या ओव्हरमध्ये वाचवायची आणि ती एक्स्ट्रा धाव खर्च केली ती माझे हरीश सुरोशीनं आणि त्याचा फायदा मिळाला तो मानिवली या टीमला. संघ पोहोचतोय 40 या आकड्यावरती. आता गरज मॅच मध्ये 6 बॉल आणि तब्बल 16 धाब्याची. चला तिसऱ्या पंचाची मागणी तिथे केली जाते. तिसरे पंच आपण जा मैदानाच्या आतमध्ये. चला तिसरे पंच आपण जायचंय. आयोजन कमिटीचा हा पंच असेल. गोलंदाजच्या शैलीवरती थोडासा आक्षेप या ठिकाणी नोंदवला जातो. फलंदाजाच्या माध्यमातून काही त्रुटी या ठिकाणी जर आढळल्या गेल्या तर पंच नक्कीच या ठिकाणी योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. अमोल शेलार जात आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. अंतिम षटक मार्ग असेल. 6 बॉल जिंकण्यासाठी 16 धाब्याची गरज. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. पंच सांगतात की गुडलेतपती पडल्यानंतर चेंडू थोडासा टर्न झाला बाहेर निघाला आणि आतमधून बाहेर गेले. सांगत असताना ऋषी देसाई डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. आणि केजी स्पोर्ट रायते टीम प्रत्येकी बॉलवरती आपण एकत्र येऊ नका ह्या देखील सूचना असतील.
आयोजकांच्या माध्यमातून. समीकरण बदल येणारे बॉल शिल्लक आहेत आता 5 आणि 16 धाबेची गरज. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट हरीश सय्या, स्ट्रायकरपती मिलन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र बॅटची बाहेरची कडा एज लागते आणि अशा क्षणाला टीमला गरज होती मोठ्या फटक्यांची आणि फलंदाज या ठिकाणी मिलन बाद झाला. विकेटचं पतन लागतं. तिसरा धक्का. समीकरणात थोडं 4 बॉल आणि 16 धाबेची गरज. डीजे चेंडू त्याला सुरेख फेकायचे. 4 चेंडू आणि 16 धाबेची गरज. एका बाजूला निलेश सुरुशी देखील नॉनस्टॉपपती असतील, दुसऱ्या बाजूला आता राजेश आलाय ज्याच्यावरती देखील ह्या मॅचची जिम्मेदारी असेल. यस निलेश शेलार माफ करा आणि दुसऱ्या बाजूला राजेश आपल्याला पाहायला मिळतील. आता नवीन खेळाडू कशा प्रकारे सामोरं जातील हरेच्या गोलंदाजी समोर. 4 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाबेची गरज. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करेल मानिवली हा संघ आणि एकाच 2 डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक करून देतील ते रायते या टीमला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतात निलेश शेलार आणि फलंदाज होतील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपानं बाद. सांगतात की बॉल हा वाईड आहे. यस आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपानं बाद असतील. यस फलंदाज बाद आहेत. राजेशला मैदान सोडावं लागेल इथून आणि चेंडू मात्र या ठिकाणी वाईड असेल.
एक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यस, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा मिळाली टीमची. टोटल 1 ने पुढे सरकेल. 42 42 धावा धावफलकावरती विजयाचं समीकरण येणारे 4 बॉल आणि 14 धावेची गरज. तर गणेश शेट टेलवणे याचकडनं षटकार नाट्यसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. निलेश शेलार यांच्यासाठी 4 बॉल 14 धावेची गरज. समोर खेळले फटका चांगला आहे. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती ते समाधान मानतायत निलेश शेलार. आणि आता गरज मॅच मध्ये येणारे 3 बॉल आणि 13 धावेची गरज. सेकंडपती फलंदाज आहे ते संदीप, जो बॅटिंगसाठी आला 6व्या क्रमांकावरती. आणि हा रेसची मी कौतुक करेल, कारण की त्याने या षटकामध्ये जरी वाईट चेंडू फेकले असेल तर देखील इथून या ठिकाणी कमबॅक त्याने केला आपल्या टीमसाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा टर्न झाला आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट करून जातोय. डॉट बॉलची समाप्ती. तर 2 चेंडू आणि 13 धावेची गरज आता असेल या मॅचमध्ये. हरेश या ठिकाणी हा चेंडू डॉट फेकतोय. सामना आता थोडासा कठीण झाला. लेफ्ट आर्म द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. झेल पकडण्याचा प्रयत्न पोहोचत नाहीयेत. हरकत नाहीये, परंतु एकच धाव इथे मिळेल. आता 1 चेंडू शिल्लक असेल आणि तब्बल 12 धावेची गरज या मॅचमध्ये असेल. असं वाटलं होतं की मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रफ अँड टफमध्ये पाहायला मिळेल, परंतु या षटकामध्ये मोठी फटकेबाजी झाली नाही आहे. त्यामुळे आता मॅच जिंकण्याच्या उमेदवारावरती केजी स्पोर्ट राहते हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू या मॅचचा शिल्लक असेल. अरे सय्यार स्ट्रायकरवरती निलेश शेलार उर्फ भाऊस. ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न केला आणि फटका मिस टायमिंग होतोय. या ठिकाणी झेल टिपली जाईल. फलंदाज होतील बाद आणि मॅच देखील समाप्त झाला. मॅच जिंकला या ठिकाणी केजी स्पोर्ट राहते. या टीमनं अभिनंदन करतो टीमचा. हार्ड लक मानिवली टीम. लाईनअप करा, शेक हँड करा. जातो आम्ही मॅन ऑफ द मॅच कडे. सामन्यामध्ये ज्यांना तब्बल